हॅलो मित्रांनो, वेलकम टू RLC अकॅडमी नागपूर. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला माहीत आहे 50 डेज सीरीजमधील जे उरलेले दिवस आहेत ते आपण रिव्हिजनकरिता वापरतोय आणि रिव्हिजनसाठीचे पूर्ण प्रश्न मी तुम्हाला त्या सीरीजमध्ये देतोय. फायनल रिव्हिजन आपली स्टार्ट झाली आहे. आपला पेपर 3 तारखेला आहे. पेपर आपला लवकरच असल्या कारणामुळे आपण त्याची रिव्हिजन पुन्हा एकदा स्टार्ट केली आहे. तो आजचा असेल 23 डे. आज आपण पूर्ण प्रश्न पाहणार आहोत बॅटरीवरचे. साधारणतः या पेपरमध्ये बनू शकतात. ते पूर्ण प्रश्न यामध्ये तुम्हाला सापडतील जे बॅटरी रिलेटेड टॉपिकबद्दल असू शकतात. चला बघूया मित्रांनो. तो डे 23 रिव्हिजन सेल बॅटरी आजचा टॉपिक असेल. तो पहिला टॉपिक आहे द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलायटिक ऑफ फुल्ली डिस्चार्ज सेल फॉल डाऊन टू पूर्णपणे डिस्चार्ज झालेल्या बॅटरीचा इलेक्ट्रोलायटिकचे विशिष्ट गुरुत्व कितीपर्यंत खाली येते. तर आपल्याला माहीत असायला हवे की डिस्चार्ज झाल्यानंतर नॉर्मली काय केस असतं तर 1.10 टू 1.3 जे म्हणतो आपण 16 याच्या दरम्यानमध्ये ती असायला हवी. मग याच्या दरम्यानमधलं ऑप्शन आपल्याला एकच दिसत आहे ऑप्शन 1.15 ही प्रश्न तुम्हाला माहीत असायला हवे जे फार महत्त्वाचे आहे. तो याच्यावरनं तुम्हाला मी काही व्हॅल्यूज सांगतो ज्या महत्त्वाच्या आहे. लीड ॲसिड बॅटरीकरिता जे वापरलं जातं. जर फुल्ली चार्ज बॅटरी असेल तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची रेंज असते 1.26 टू 1.30 पर्यंत असते फुल्ली चार्ज. डिस्चार्ज झाल्यानंतर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कमी होऊन येत असते 1.10 ते 1.16 पर्यंत. आणि जर डिस्टिल वॉटर आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बराबर त्याची रेफरन्स आपण 1 कन्सिडर करतो. डिस्टिल वॉटर जे सिंपल जे पाणी म्हणतो आपण डिस्टिल वॉटर त्याची आपण हमेशा रेफरन्स ठेवत असतो आणि त्याच्या केसमध्ये फुल्ली डिस्चार्ज आणि चार्ज या दोन्ही केसमध्ये आपण कन्सिडर करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मग द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ फुल्ली चार्ज लीड ॲसिड बॅटरी लीड ॲसिड सेल इज शुड बी. आत्ताच आपण पाहिलं पुन्हा बघा फुल्ली चार्जची गोष्ट चालू आहे तर फुल्ली चार्जची किंमत किती असते आताच पाहिलं 1.26 1.30. आता तुम्ही असं म्हणाल मग आन्सर 1.30 क्लिक करू का नाही 1.26 पेक्षा जास्त 1.30 पेक्षा कमी तर ऑप्शन काय होईल 1.28. सिंपल आहे प्रश्न पण ते नंबर्स ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं आणि पेपरमध्ये तुम्हाला जसं आता माहीतच पडलं असेल सर्वांना की इलेक्ट्रॉनिक्सवरचे क्वेश्चन डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जसं आधीपासून मी सांगत आलोय तुम्हाला की ITIच्या सिलेबसवरतीच प्रश्न बनेल. बऱ्याच जणांनी JEE लेव्हलचे प्रश्न ITIच्या मुलांना सांगितले. त्याबद्दल काही नाही कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करू शकता. परंतु पेपरमध्ये जो पेपर बनत आहे तो त्याच लेव्हलचा बनेल जो बेसिक पेपर असतो. क्लिअर असू द्या. ठीक आहे ना. चला नेक्स्ट प्रश्न आहे द प्रोसेस ऑफ चार्जिंग अँड डिस्चार्जिंग ऑफ न्यू सेल इज कॉल्ड. चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या प्रोसेसला काय म्हणतात? सायकलिंग, लोडिंग, सीझनिंग, प्रेशरिंग. त्याला आपण सायकलिंग म्हणतो. हे सेलची सायकल असते. चार्ज आणि डिस्चार्ज होण्याची जी सायकल असते त्याला आपण सायकलिंग प्रोसेस सायकलिंग. नेक्स्ट प्रश्न आहे द टर्मिनल व्होल्टेज ऑफ फुल्ली चार्ज. अगेन पेपर सॉल्व्ह करते वेळेस काळजीपूर्वक बघणे का चार्ज शब्द आहे का डिस्चार्ज शब्द. तो चार्ज लीड ॲसिड सेल. टर्मिनल व्होल्टेज विचारलाय फुल्ली चार्ज लीड ॲसिड सेलचं. ते टर्मिनल व्होल्टेज तुम्हाला प्रत्येकाला माहीत असायला हवं 2.2 व्होल्ट. किती असतं ते 2.2 व्होल्ट. पण नुसतं हेच माहीत नाही तर या सर्व बॅटरीचे तुम्हाला फुल्ली चार्ज व्होल्टेज माहीत असायला हवे. लीड ॲसिड बॅटरी त्याचं 2.1 किंवा 2.15 म्हणजे आपण 2.2 पर्यंत एक रेफरन्स पकडून घेतो. लिथियम आयन बॅटरी 4.2 व्होल्ट पर सेल. निकेल कॅडमियम बॅटरी मी फक्त तुम्हाला नॉमिनल विचारत नाही तुम्हाला मी फुल्ली चार्ज विचारतो लक्षात ठेवा. पेपरमध्ये फुल्ली चार्ज विचारला जाईल 1.4 व्होल्ट पर सेल. निकल मेटल ही बॅटरी आहे त्यामध्ये 1.4 व्होल्ट पर सेल आणि झिंक कार्बन बॅटरी फुल्ली चार्ज केसमध्ये 1.6 व्होल्ट पर सेल. तर हे काही नंबर्स आहे जे फुल्ली चार्जचे तुम्हाला बॅटरीजचे माहीत असायला हवे ते एक्झॅक्टली काय राहतं. चला नेक्स्ट प्रश्न आहे इन ऑर्डर टू इन्क्रीज द अँपियर अवर कॅपॅसिटी ऑफ लीड ॲसिड बॅटरी. अँपियर अवर कॅपॅसिटी वाढवायची आहे तर काय करावं लागतं. जर तुम्हाला माहीत आहे अँपियर अवर कॅपॅसिटी ऑफ लीड ॲसिड बॅटरी जर तुम्हाला वाढवायची असेल तर साधारणतः आपण काय काय करू शकतो. तर प्रत्येकाला माहीत आहे जर तुम्हाला अँपियर अवर कॅपॅसिटी वाढवायची आहे तर आपण काय काय करू शकतो. सर्वात आधी तर आपण प्लेटचा एरिया वाढवू शकतो. जे बॅटरीमध्ये प्लेट वापरतो प्लेट एरिया वाढवला तर सुद्धा अँपियरवर कॅपॅसिटी वाढते. किंवा सिंपलचं काम आहे की नंबर ऑफ प्लेट जे आहे म्हणजे प्लेटच्या संख्या ज्या आहे तर प्लेटच्या संख्या जर आपण वाढवल्या कमी नाही केल्या वाढवल्या हां प्लेटच्या संख्या वाढवल्या तरी सुद्धा लीड ॲसिड बॅटरीची अँपियर कॅपॅसिटी वाढू शकते.
किंवा आपण सहसा पॅरलल कनेक्शन वापरून सुद्धा आपण वाढवू शकतो. मेपरमध्ये कन्स्ट्रक्शन वाईज हे 2 प्रश्न फार महत्त्वाचे असतात. त्यामध्ये बघूया ऑप्शन मोर नंबर ऑफ प्लेट आर टू बी जास्तीत जास्त वापरावे लागतील. क्लिअर आहे. थिकनेस ऑफ द प्लेट इज टू बी इन्क्रीज ही एक आता ऑप्शन आहे बघा. थिकनेस वाढणे म्हणजे काय? त्याचा एरियाच वाढणे दोन्ही. इन्क्रीज प्लेट एरिया आणि इन्क्रीज नंबर ऑफ क्लिअर आहे. थिकनेस ऑफ प्लेट इज टू बी इन्क्रीज दोन्ही ऑप्शन याचे करेक्ट होऊन जाईल. एकच नाही म्हणू आपण याला करेक्ट. तो मोर नंबर ऑफ पॅरलल प्लेट पण करेक्ट आहे आणि हे सुद्धा करेक्ट. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन लीड ॲसिड बॅटरी सल्फेशन ऑकवर्ड ड्यू टू लीड ॲसिड बॅटरीमध्ये सल्फेशन कोण्या कारणामुळे येतो किंवा कशामुळे येतो? तर आपल्याला माहीत आहे की ट्रिकल चार्जिंगमुळे येतो का, हाय रेट ऑफ डिस्चार्जिंगमुळे येतो का, हाय रेट ऑफ चार्जिंगमुळे येतो का, कीपिंग द बॅटरी आयडियल फॉर लाँग टाईम. बराच काळ बॅटरी जर निष्क्रिय ठेवली, आपण यूजच नाही केली, तर तिथं सल्फेशनचा प्रॉब्लेम चालू होऊन जातो. त्याला आपण म्हणतो सल्फेशन. क्लिअर राहील. तो शब्द बिलकुल तुमच्या लक्षात असायला हवा, सल्फेशन. क्वेश्चन नंबर 7 असेल द वॅट अवर इफिशियन्सी ऑफ बॅटरी इज. बॅटरीची वॅट अवर इफिशियन्सी किती असते? तर बॅटरीची वॅट अवर इफिशियन्सी आहे 70. त्याबद्दल काही कोणाला कन्फ्युजन तरी मी सांगतो तुम्हाला. टिपिकल व्हॅल्यू जे म्हणतो आपण बॅटरी अवर इफिशियन्सी ती असते नॉर्मली 70% टू 90% डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ बॅटरी. 70 ते 90% दरम्यान त्याची इफिशियन्सी असते, कार्यक्षमता असते. तो लीड ॲसिड बॅटरी जी आहे त्याची अराउंड 70 टू 85%. लिथियम आयन बॅटरी 85 टू 95%. निकेल कॅडमियम बॅटरीची 65 टू 80 याच्या दरम्यानमध्ये त्याची व्हॅल्यू इफिशियन्सी किंवा कार्यक्षमतेची राहील. नेक्स्ट प्रश्न. कॉज ऑफ सेडिमेंटेशन इन लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड बॅटरीमध्ये जो खाली गाळ साचतो त्याच्या मागचं काय कारण आहे? ओव्हर चार्जिंग ॲट हायर रेट, चार्जिंग स्लोली, ओव्हर डिस्चार्जिंग, नॉट युझिंग बॅटरी फॉर लाँग टाईम. सेडिमेंटेशन आपण बघून चुकलो आहे. त्याबद्दलची आयडिया तुम्हाला प्रत्येकाला आहे की नेमकं काय होतं, की अशी प्रोसेस ज्याच्यामध्ये काही ॲक्टिव्हर मटेरियल जे सरफेस डर्बीज म्हणा, ते सरफेसच्या खाली बॅटरीच्या तळाशी जमा होते. त्याला आपण सेडिमेंटेशन म्हणत असतो. आणि हे का घडतं? ओव्हर चार्जिंग ॲट हायर रेट. ओव्हर चार्जिंग जी करतो आपण हायर रेटमुळे त्याच्या कारणामुळे सेडिमेंटेशन क्लिअर राहील. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे व्हॉट इज द इलेक्ट्रोलिटिक यूज इन लीड ॲसिड बॅटरी. लीड ॲसिड बॅटरीमध्ये कुठलं इलेक्ट्रोलिटिक आपण यूज करतो? प्रश्न सिंपल आहे, तितका सोपी पण आहे. पण त्याचं नाव काय? सल्फ्युरिक ॲसिड. बिलकुल लक्षात असायला हवं. सल्फ्युरिक ॲसिडचा उपयोग आपण इलेक्ट्रोलिटिक म्हणून कोण्या बॅटरीमध्ये? लीड ॲसिड बॅटरी. नेक्स्ट प्रश्न आहे व्हिच टाइप्स ऑफ बॅटरीज कॉमनली यूज इन लॅपटॉप अँड स्मार्टफोन. आता मी हे जे प्रश्न आहे काही काळानुसार घेतले आहे की कदाचित येईल आणि आला तर कसं, जसं उदाहरणार्थ आजच्या पेपरमध्ये एक बर्ड कार्ड इन्सुलेटर येऊन गेला. ते आपल्या सिलेबसमध्ये आपण वाचत नाही, पण आजकालची ती अपडेटेड गोष्ट आहे. त्यानुसारच असा एखादा प्रश्न येऊ शकतो म्हणून तो आज आपण घेऊन घेतोय. सो व्हिच टाइप्स ऑफ बॅटरी कॉमनली यूज इन लॅपटॉप किंवा स्मार्टफोनमध्ये आपण कुठली बॅटरी वापरतो? त्या बॅटरीचं नाव आहे लिथियम आयन बॅटरी. ही लॅपटॉप्स आणि स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाते. क्वेश्चन नंबर 12 असेल व्हॉट इज द टिपिकल व्होल्टेज ऑफ फुल्ली चार्ज 12 व्होल्ट लीड ॲसिड बॅटरी. टिपिकल व्होल्टेज विचारलाय 12 व्होल्टच्या लीड ॲसिड बॅटरीचं. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की ही जी किंमत असेल ती हमेशा बॅटरीचं जे व्होल्टेज आहे त्याच्यापेक्षा जास्तच असेल, कारण की ती फुल्ली चार्ज कंडिशनची विचारत आहे. ते 12.6 करेक्ट होईल. ओके. हो. त्यामध्ये नंतर मी काही डेफिनेशन दिलं आहे, जसं बकलिंग दिलं आहे, सेडिमेंटेशन दिलं आहे. बकलिंगमध्ये तुम्हाला माहीत आहे की बॅटरीच्या प्लेट्स थोड्याशा वाकड्या-तिकड्या होऊन जातात. त्याच्या केसला आपण बकलिंग म्हणतो. खाली जो गाळ जमा होतो त्याला आपण सेडिमेंटेशन. त्या दोन्हीही दोन्ही पॉइंट वाचून घ्याल. तुमच्याकरिताच आहे. त्यावरती तुम्ही वाचू शकता. हा सिंपल जो पॉइंट होता, तो पॉइंट होता अबाउट बॅटरी या टॉपिकबद्दल. त्यानंतर जे काही महत्त्वाचे पॉइंट जसं सीरीज कनेक्शन आणि पॅरलल कनेक्शन जे बॅटरीमध्ये असतं, तेही सुद्धा आपण वाचायला हवं. सीरीज कनेक्शन प्रत्येकाला समजतं की बॅटरीत जेव्हा सेल सेल किंवा सीरीजमध्ये जोडतो ते कशासाठी जोडतो आपण? व्होल्टेजची ॲडिशन करण्यासाठी. आणि पॅरललमध्ये जोडतो आपण त्यामध्ये व्होल्टेज सेम राहतं, करंटची ॲडिशन करतो. हे काही वेगळं वाचण्याची गरज नाही. सीरीज पॅरललचा कन्सेप्ट जर तुमचा क्लिअर असेल, तर हे ऑटोमॅटिकली तुम्हाला समजून येईल. मित्रांनो, हा होता डे 23 आणि ज्यामध्ये आपण सेल आणि बॅटरी या टॉपिकवरचे पूर्ण प्रश्न पाहिले. आता रिव्हिजन करतानाच लक्षात असू द्या, की टेक्निकल पुन्हा मी सांगतोय, की ईझी येत आहे, ईझी टू मीडियम येत आहे. परंतु बऱ्याच मुलांच्या हातून काही सिली मिस्टेक्स घडत आहे.
माहीत असलेल्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं सॉल्व्ह करत आहे. तर एक कानमंत्र म्हणून मी सांगतोय तुम्हाला, की पेपर सॉल्व्ह करते वेळेस जो प्रश्न तुम्हाला फार सोपा वाटेल, त्या प्रश्नाला 2दा वाचूनच त्याचा ॲन्सर सोपा वाटला आहे म्हणून धडकन ॲन्सर क्लिक करून पुढे जाऊ नका. टेक्निकलसाठी तुम्हाला वेळ ठेवा. कारण की टेक्निकल प्रश्न 2.2 मार्काचा आहे. त्यामध्ये ह्या चुका होत्या कामा नये. एनिवे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू. थँक यू सो मच.